पहिल्यांदा गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आता सकाळचे म्हणजे पहाटेचे वाजलेले आहेत 3:15 आणि मी निघालो आहे जेजुरीला जायला. ॲक्च्युली विषय असा आहे की उद्या आहे आमची पांजी, म्हणजे आमच्या पाटील परिवाराची आहे पांजी. आणि आज आम्ही खऱ्या अर्थाने सहकुटुंब सहपरिवार निघालोत आपले देव घेऊन जेजुरीला जायला. ॲक्च्युली म्हणजे देव घेऊन निघालोत नाही, आमच्या परिवारातले काही सदस्य म्हणजे 10-12 जण ऑलरेडी जेजुरीला गेलेले आहेत आणि बाकीचे आम्ही म्हणजे तब्बल 104 जण आज बस घेऊन चाललो जेजुरीला. तर मग आज आपली कोणतीही बाईक राईड नसणार आहे. आपण बाईक घेऊन नाही चाललोत, त्यामुळे आज तुम्हाला मोठं ब्लॉगिंग सेटअप नाही दिसणार. आज तुम्हाला असाच ब्लॉग बघायला मिळणार आहे. तर चला मग तुम्हाला मी दाखवतो आपली जेजुरीची जर्नी. खूप कालोखे पहाटे पहाटे, त्यामुळे मी तुम्हाला जास्त काही दाखवणार नाही. जसं आपण पुढे जाऊ आणि सूर्यदेव येतील आणि उजेड पडेल तसे मी तुम्हाला आपल्या कार्यक्रमाची रूपरेषासुद्धा सांगेन आणि कशा प्रकारे आपण एन्जॉय करतोय ते मी तुम्हाला दाखवेन. 4:45 झाले, आत्ताशी बस आले. हा आमचा प्रशांत दादा. ही आपली ही एक बस आहे आणि एक बस मागे आहे. आता 2 बस आहेत. एक बस फुल कचाकच भरलेली आहे आणि ही दुसरी बस आली आहे. एक बस आहे. जागा येऊ चालत जागा. पावणे 5 वाजलेत, आत्ताशी बस आल्यात. ॲक्च्युली झालेला असा की उमऱ्यावरनं जी बस येणार होती ती पडली बंद आणि मग त्यानंतर दुसरी बस बोलवली आणि आता तिच्यात आम्ही बसलोत. दोन्ही बस सोबत जेजुरीला निघणार आहेत आणि ही आपली पूर्ण या बसमध्ये पब्लिक आहे. आपला विनायक दादा. 5 वाजता बस निघाले फायनली. आता बघूया आपण किती वाजतात आपल्याला तिथे पोहोचायला, कारण बस बहुतेक मध्ये मध्ये थांबेल नाश्त्यासाठी, फ्रेश व्हायला. आम्ही दोघे सगळ्यांच्या अगोदर उठलो, सगळ्यांच्या अगोदर बस स्टँडवर आलो आणि आम्हाला दोघांना सगळ्यात शेवटची सीट भेटली. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास बोरघाटामध्ये इतकी ट्रॅफिक होती. पाऊण तास आमचा बोरघाटामध्येच गेला. आता पुढे एक्सप्रेस क्लिअर दिसतोय. आता गाडी चालायला लागले. लोणावल्याच्या पुढे थांबलोत चहासाठी, म्हणजे टोल नाका क्रॉस केला जस्ट आणि ड्रायव्हर वगैरे चहासाठी थांबलेत. पुणे शहरात आल्यानंतर छान असा सूर्योदय आम्हाला पाहायला मिळेल या आशेने जागे राहिलेलो आम्ही. परंतु पहाटेच्या सगळीकडेच पसरलेल्या धुक्यामुळे सूर्योदय काय आम्हाला बघायला मिळाला नाही. पण सूर्यनारायणांच्या प्रकाशामुळे पूर्ण पुणे शहर गुलाबी झालेलं आणि ते विहंगमय दृश्य बघता बघता कधी सकाळ झाली ते आम्हाला समजलंच नाही. सकाळ झाली रे, उठा. पुणे शहर सोडून आम्ही दिवे घाटाकडे वळलो आणि दिवे घाटाची सुंदरता अनुभवल्यानंतर आम्ही जेजुरीकडे निघालो. दिवे घाटाचं सुद्धा काम चालू आहे, रुंदीकरण चालू आहे घाटाचं. अरुंद घाट होता, डायरेक्ट आता डबल करतोय. खूप मोठा होईल हा घाट सुद्धा. म्हणजे रिस्की घाट होता, त्याला आता पूर्णपणे एकदम सेफ घाट करतायत. बघू शकता तुम्ही, पूर्णपणे काम चालू आहे. इकडे बघा, हा माझा छोटा भाऊ.
माझा नाही सबस्क्रायबर. जबरदस्त व्ह्यू आहे, एक नंबर. बघा तुम्ही, हा म्हणजे सेल्फी पॉईंट आहे. येणारे टुरिस्ट वगैरे थांबताय तिथे सेल्फी काढण्यासाठी. इकडे अजून हिरवल आहे एकदम, आणि आपल्याकडे सगळा सुका गवत वगैरे पिवला पडलाय. कसली गार वारा सुटले, एक नंबर. जबरदस्त. व्हिडिओ मध्ये या मस्त. जेजुरी मध्ये पोहोचलो आता आम्ही. समोर गड तर दिसतोय आम्हाला, जेजुरी गड. आता इथे थांबू आणि मग पेक्षा कशी काय असेल ते ठरवतील. तो बघा जेजुरी गड, आपल्या खंडोबांचा गड. जेजुरीमध्ये पोचलोय आता. गाडी पार्क करतोय चिंचेच्या बागेत. गाड्या पार्क केल्या का मग आपण निघू गडावर. भांडी बिंडी आणून फुल तयारीत आलेली आहे आमची फॅमिली. पाणी पण घ्यायला आपली सगळे पब्लिक, आपला परिवार आहे. जेवणा बिवणाची सगळी तयारी. भांडी आणलीत, गॅस आणलाय, सिलेंडर आणलाय. ही बघा आमच्या भावकीची बारीक बारीक पोरं पण कशी कामाची आहेत. नाहीतर लोकांची पोरा नुसती मस्ती करायची, पण आमची पोरं हुशार आहेत. साधी आहेत, साधी जाम. पण गावात बघाल तर निसता बाजार. कसं गालातल्या गालात असतात बघा. हा बघा आमच्या खारमिशे पाटलांचा बाहुबली. श्री हरिकृपा भक्त निवास येथे आपले जे मी म्हटलं काल वस्तीला आलेली लोक ती इथे वस्तीला होती. खूप मोठा आहे हा भक्त निवास. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपले काही सदस्य आदल्या दिवशीच वस्तीला आलेले, त्यामुळे त्यांनी पहाटे लवकरच आपल्या देवांचे अभिषेक घालून घेतला. आणि मग सकाळी आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून प्रत्येकाने देवांचे दर्शन केले. आता देवांच्या पाया वगैरे पडलोत. आता चाललो आम्ही गडावरती. नाश्त्यासाठी चाललोत. नाश्ता करून मग डायरेक्ट गडावरती जाऊ. आमचा दीपक दादा थांबलाय आम्हाला मार्ग दाखवायला. कुठे हॉटेल, कुठे ऑर्डर दिलंय. हॉटेल अन्नपूर्णा खानावळ. ही बघा कशी खादा उसा बसलीत सगळी. हे बघा कशी बसलीत. नानी हा खाऊन दाखव कसा खातात. श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी मुख्य महाद्वार. आता आपण गडावर प्रवेश करतोय. चला. नक्षत्र देव येऊन आलाय आपल्या डोक्यावरती. मार्तंड देव संस्थान जेजुरी मुख्य प्रवेशद्वार. एलकोट एलकोट जय मल्हार. चला
जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर. त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायेति नित्यं. जेजुरीमध्येच आपल्याला देवांचा गोंधळही घालायचा होता, त्यामुळे गड उतरून आपण लगेचच निघालो आपल्या निवासस्थानी. अंबाबाईचा उदो उदो थोडं मोठे म्हणा. अंबाबाईचा उदो गोंधळ झाल्यानंतर सर्वांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. काल रात्री जेजुरीवरून घरी यायला खूपच उशीर झालेला, जवळजवळ 10:30 वाजले. त्यामुळे मी काही शूट नाही केलं. खूप कालोख आहे आणि मी पण थोडा कंटाळलेलो. पण आता चाललोत घरी. खरिवलीला आपल्या देवांची पालखी मिरवणूक निघणार आहे, तर मी तुम्हाला दाखवतो आपल्या देवांची कशी मिरवणूक निघते.
देवांची पालखी गावातून आलेली आहे. मिरवणूक एकदम जबरदस्त झालेली आहे. डीजेच्या गाण्यामध्ये लोक धुमाकूळ घालतायत, पद्धतशीर नाचतायत, मजा करतायत. लहान मुलं, मोठी माणसं सगळे एकदम भारी मजा करतायत. मिरवणूक घराजवळ आले आणि इथे आता गोंधलाची तयारी चालू आहे. मी दाखवतो तुम्हाला गोंधलाची तयारी कशी होते. गोंधलाची तयारी होते, माईक वगैरे सगळे लावलेले आहेत आणि आपले देव बसवत आहेत. इथे देवांचा मान मांडतायत आणि बसवतात. फरशीचा तुकडा दे त्यांना आणून, जा पटकन. इथे असेल का कुठेतरी. देवांची आता मिरवणूक येते, ते आणले की इथे बसवतील देव. आणि ते मंडप बघा तुम्ही कसा सजवलाय मस्तपैकी देवांच्या गोंधलासाठी. आणि इकडे जेवणाची तयारी चालू आहे जोरात. प्रत्येकाच्या पसंतीचा जेवण आहे इथे. व्हेज खाणाऱ्याला व्हेज, नॉनव्हेज वाल्याला नॉनव्हेज, सगळे जेवण आहेत. हे आमचे जेवणी आहेत. देवांना आणलेलं आहे अंगणामध्ये आणि आता त्यांच्या स्थानावर बसवत आहेत. आणि थोड्याच वेळामध्ये गोंधळ चालू होईल. गोंधळाची पण मी थोडीशी झलक तुम्हाला दाखवणार आहे. जास्त दाखवू नाही शकत कारण कॉपीराईट येईल, त्यामुळे थोडीशी झलक दाखवणार आहे मी तुम्हाला. कुटुंबाचा आहे. प्रत्येक कुटुंबाने 2-2 मिनिटं देवाची पूजा करायची आहे. जोडीनं वेळ लावायची नाही आणि पाया पडल्यानंतर हजर आल्यानंतर नवीन गोंधळ चालू आहे बाहेर. जवळजवळ गोंधळ होत आलाय आणि आता गोंधळ झाल्यानंतर प्रत्येकाला जेवणाची सोय. त्याला व्हेज खायचं आहे त्यासाठी व्हेज आहे, ज्याला नॉनव्हेज खायचं आहे त्यासाठी नॉनव्हेज आहे. आणि त्यानंतर मग आपला कार्यक्रम संपतो. गोंधळ झाला नाही पण मी ब्लॉग इथेच बंद करतोय कारण पूर्ण गोंधळ दाखवू शकत नाही. खूप मोठा होईल तो व्हिडिओ, त्यामुळे इथे मी आपल्या ब्लॉगचा शेवट करतोय. तुम्हाला जर आपल्या व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा मला तुम्हाला आपले व्हिडिओ कसे आवडतात, आपल्या बाईक राईड कसे आवडतात आणि आपण इतर जे ब्लॉग बनवतो ते तुम्हाला कसे आवडतात. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आवडत असेल ना तर नक्की शेअर करा.